तिकडं करायचा धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या, नाहीतर आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे. आणि चल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या, नाहीतर विरोधी पक्षनेते सभापती महोदय, विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या, ते बोलतील मग बोला तुम्ही. सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का, हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा, मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधींचा निषेध करावा, अशा प्रकारचा ठराव समोर आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांची झालेली असताना सभापती महिला होत्या आणि जी काही शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ही शिवी महाराष्ट्राच्या राजकीय विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा बसणार. उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया. हमारी महिला सदस्य वहाँ थी, चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी. उसके बावजूद बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है. अंबादास दानवे को निलंबित किया जाए और विरोधी पक्ष नेता पर राजीनामा दिया जाए, ये मेरी मांग है. माझा काही दोष चुकलेला नाही. विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. आता भाजपच्या जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्या 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे. 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे. मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटका नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.